तर आत्ता आम्ही निघालेलो आहे अक्कलकोटला, तिथून आम्ही जाणार आहे गाणगापूरला. तर तुम्ही आमच्यासोबत राहा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला घर बसल्या अक्कलकोटचा आणि गाणगापूरचा आनंद भेटेल. ही आमची आहे गाडी, मस्तपैकी नवीनच गाडी आहे. थोडीफार चेकिंग चाललेली आहे गाडीची. त्याच्यानंतर हा आहे राघव. हाय कर राघव. बॅक टू माय चॅनल. आज आम्ही चाललोय जगन्नाथपुरीला. अजून आम्हाला राधाला घ्यायचंय, माझी मम्मी येणार आहे, तिला पण घ्यायचंय. चला गणपती बाप्पा मोरया. राधू हाय कर, हाय कर. बॅक टू माय चॅनल. आज आम्ही जाणार आहे अक्कलकोट आणि गाणगापूरला. तिथं गेल्यावर आम्ही तुम्हाला सगळं मंदिर दाखवतो. सुगंध. हॅलो गाईज, ते मोठं ताट घ्यायला पाहिजे होतं तुम्ही. हाय कर राधा. आत्ता आम्ही आलेलो आहे अक्कलकोटला. इथे थोडीफार रोडची कामं चालू आहेत. हे आहे अक्कलकोट, आपल्या स्वामी समर्थांचं अक्कलकोट. आणि आज एवढी गर्दी आहे ना, इथे पार्किंगला जागा होती. खूप म्हणजे भयानक गर्दी आहे. आम्हाला जवळजवळ 3-3:30 वाजले होते, तरी पण एवढी गर्दी होती. इथून आम्ही निघालो आहे आता गाणगापूरला. दर्शन वगैरे झालं आमचं व्यवस्थित, 1 ते 10 मिनटात दर्शन झालं. तर आम्ही आता इथून जाणार आहे गाणगापूरला. चला. कुठलं खूप म्हणजे खूप प्रमाणात गर्दी होती, त्याच्यामुळे तुम्हाला त्याचं काही दर्शन दाखवता नाही आलं. पण आम्ही आता चाललेलो आहे गाणगापूरला. तर गाणगापूरचं दर्शन मी तुम्हाला नक्की करीन. थोडंफार का आहे ना, कारण की गर्दी आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे खूप गर्दी आहे, त्याच्यामुळे तुम्ही पण थोडंसं समजून घ्या. हा आहे कर्नाटकचा सनसेट. इतका छान वाटत होता, इतकं वातावरण प्रसन्न होतं ना. आणि इथे भरपूर पाऊस झाला होता, तरी पण इतका छान असा सनसेट बघायला भेटला आम्हाला. आणि आम्हाला जायला रात्रच होईल आता. आणि आता आम्ही चाललेलो आहे संगम घाट, जो गाणगापूरला आहे. इथे आंघोळ करूनच मग तुम्ही मंदिरात जाता, किंवा ॲटलिस्ट पाय तरी तुम्हाला धुवावे लागतात. परत इथे 2 नद्यांचा संगम आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथे तुपाचा दिवा हा लावावाच लागतो. एवढा उशीर झाला तरी इतकी गर्दी होती. व्हिडिओची क्लॅरिटी एवढी खास नाही आहे, कारण की खूप रात्र झाली होती आम्हाला. त्याच्यामुळे आम्ही सगळे मग संगम घाटावर गेलो. तिथून हातपाय धुवून धुतले आणि त्याच्यानंतरनं मग तुपाचा दिवा लावला आम्ही. छानपैकी नमस्कार केले आणि आम्ही आता चाललो आहे मग मंदिरात. तर हा आहे संगम घाट. इथून तुम्हाला पायऱ्या उतरून खाली जावं लागतं नदीला. आणि इकडे भरपूर तुम्हाला दुकानं भेटतील. शिवाय आम्ही श्री दत्तचा राधाला आणि राघवला छानसा असा गंध पण लावून घेतला होती. तिला वाटलं काय वेगळंच चाललंय माझ्या बाबतीत, पण तिला जेव्हा फ्रंट कॅमेराने दाखवलं त्यावेळेस तिला कळलं. त्याच्यामुळे ते नावसुद्धा तुम्हाला उलटं दिसत असेल. त्यानंतर आम्ही राघवला सुद्धा लावला खूप छानपैकी. आणि तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचा पिक्चर बघितला असेल देऊळ बंद, तर तिथे तुम्हाला माहिती असेल की सीट नंबर 11 हे जे वाक्य जेव्हा स्वामी च्या तिथे बोलतात, तर तीच ही जागा आहे. इथे सगळे पारायण वगैरे करतात लोक. इथे येऊनच इतकी पॉझिटिव्ह वाईब येत होती आणि इतकं प्रसन्न वाटत होतं ना, म्हणजे तुम्ही पण एकदा नक्की या गाणगापूरला. खरंच खूप छान वाटत होतं.
उत्तरवाहिनी आता आम्ही संगम घाटवरनं चालवले डायरेक्ट मंदिरात आणि इथे तर गर्दी नव्हती एवढी. पुढे बघू आता कसं आहे काय. अक्कलकोट आणि गाणगापूरचा ब्लॉग एवढाच होता. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.